एपी क्राईम न्यूज, मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम। नमस्कार, मी गौरव आयोळे, भारतीय पॅंथर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही पोलीस मुख्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलो आहे। त्याचं कारण असं आहे की बारामतीचे जे डीवायएसपी आहेत गणेश इंगळे यांनी सम्यक लाईफस्टाईल या कापड दुकानाची गणवेश परिधान करून जाहिरात केली आणि ही जाहिरात केल्यानंतर वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा केला, तक्रारी अर्ज केले, परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्हाला उपोषणाला ठिकाणी बसावं लागले। मला एकच सांगू वाटतं की पोलीस स्वतः बारामतीचे जे पोलीस अधिकारी आहेत तर त्यांचं कर्तव्य पाहायला गेलं तर खरंच खूप छान काम आहे बारामती पोलिसांचं, परंतु एका अधिकारी जो असतो जी स्वतःला मी किती हुशार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यापैकी हे अधिकारी आहेत। यांनी काय केलं की एका कापड दुकानात स्वतः कपडे खरेदी करतात। तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही करा ना, पण तुम्ही पोलीस प्रशासनाचा गणवेश परिधान करता, खाकी वर्दी घालता आणि त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी दुकानात जाहिरात करता, हे योग्य नसल्यामुळे आज भारतीय पॅंथर संघटना ही जी घटना आहे याची निषेध करते आणि या ठिकाणी आम्ही जे उपोषण सुरू केलंय त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहे। जय हिंद। नमस्कार, एपी क्राईम न्यूज। आज आपण पाहतोय अप्पर पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे। ही वेळ काय येत आहे? कारण अधिकारी हे त्यांचा पद काय आहे त्याचा विसर पडला आहे, त्यांना संविधान मूल्याची जाणीव राहिली नाही। अशा अधिकाऱ्यांच्या मोबाईलपासून ते प्रॉपर्टीची सर्व चौकशी लागली पाहिजे, कारण खाजगी जाहिराती करण्यासाठी यांना वेळ आहे, परंतु जे काही बारामतीमध्ये अनुचित प्रकार घडतात, अन्याय अत्याचार होतात त्याच्यावर लक्ष द्यायला यांना वेळ नाही। मग अशा अधिकारी पदावर काय करतात? असे निरनिराळे प्रश्न यांच्या जाहिराती बघून निर्माण होत आहे।